हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? मी आशा करते तुम्ही मजेतच असाल. फ्रेंड्स, अळशीच्या बियांमध्ये असलेले पोषक घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. या बियांना जवस या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तसेच इंग्लिशमध्ये या बियांना फ्लॅक्स सीड्स असे म्हणतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अळशीच्या बिया खाण्याचे फायदे समजून सांगणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अळशीच्या बिया खाण्याचे तोटे सुद्धा समजून सांगणार आहे. मग माझा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे, म्हणून माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. अळशीच्या बिया खाण्याचा पहिला फायदा आहे कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये राहतं. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जणांना कोलेस्ट्रॉल सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. अगदी लहान वयात सुद्धा काही लोकांना कोलेस्ट्रॉलचा त्रास सुरू झालेला दिसून येतो. तुम्हाला जर कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही नियमित अळशीच्या बिया खाऊ शकता. अळशीच्या बियांची चटणी करून ती चटणी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करून घ्या. अळशीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, म्हणून कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांना अळशीच्या बिया खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला जर अळशीच्या बियांची चटणी आवडत नसेल तर तुम्ही जेवणानंतर बडीशोपमध्ये अळशीच्या बिया मिक्स करून खाऊ शकता. फक्त बियांना तुम्ही बडीशोप सोबत चांगल्या भाजून घ्या. अशा प्रकारे सुद्धा बिया खाण्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. दुसरा फायदा आहे कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी सहाय्यक. एका अभ्यासानुसार अळशीच्या बिया कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी सहाय्यक ठरतात. वास्तविक अळशीच्या तेलामध्ये आणि अळशीच्या पावडरमध्ये ओमेगा 3 आणि अल्फा लिनोलेनिक मोठ्या प्रमाणात असते. हे दोन्ही घटक कॅन्सरशी लढण्यासाठी उत्तम असतात. कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात अळशीच्या बियांचा समावेश करू शकता. एखाद्या भाजीत किंवा सॅलेडमध्ये घालून या बिया तुम्ही खाऊ शकता, किंवा तुम्ही अळशीच्या बिया भाजून सुद्धा खाऊ शकता. यामुळे तुम्हाला कॅन्सरचा धोका कमी होईल. तिसरा फायदा आहे पचनक्रिया उत्तम राहते. अळशीमुळे पचन चांगले होते हे सर्वांनाच माहीत आहे. अळशीमध्ये असलेले ओमेगा 3 ॲसिड पचनासंबंधीच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोगी असते. तसेच यामध्ये असणारे फायबर बद्धकोष्ठतेच्या समस्येवर गुणकारी ठरते. पचनशक्ती वाढवण्यासाठी अळशी हा एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या आहारामध्ये तुम्ही याचा समावेश नक्की करून घ्यायला हवा. तुम्हाला कब्ज बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर अळशीच्या बिया तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरतील. चौथा आहे हृदयासाठी फायदेशीर. अळशीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे हृदयाशी संबंधित असलेल्या आजारांसाठी फायदेशीर ठरते. यामध्ये असणारे उच्च फायबर बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर या बिया रक्तामध्ये गुड कोलेस्ट्रॉल वाढवायला सुद्धा मदत करतात. आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात कोलेस्ट्रॉल असेल तर आपल्याला हृदयासंबंधी बरेचसे आजार होत नाहीत. तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध राहावे आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणामध्ये राहावी आणि हृदयासंबंधीचे कोणतेही आजार तुम्हाला होऊ नयेत म्हणून तुम्ही अळशीच्या बिया खा. पाचवा आहे मधुमेहावर गुणकारी. डायबेटीज असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणामध्ये ठेवण्याची खूप गरज असते. अळशी ही टाईप 2 डायबेटीज रुग्णांकरिता फायदेशीर असते. या बियांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत सुधारणा होते. या छोट्या बियांमध्ये आढळणारे फायबर, प्रोटीन आणि अल्फा लिओनेनिक हे ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रणात आणण्यास मदत करते. डायबेटीज असलेल्या व्यक्तींना साखरेची पातळी संतुलित राहण्याकडे नेहमीच लक्ष द्यावे लागते आणि त्यामुळे अळशीच्या बियांचा आहारामध्ये समावेश करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. डायबेटीजवर अळशीच्या बिया खूप गुणकारी आहेत. त्यानंतर 6वं आहे लठ्ठपणा कमी करते. आपल्यापैकी अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. अशा लोकांसाठी एक उपयुक्त औषध म्हणजे अळशी. या बिया वजन कमी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अळशीच्या बियांमध्ये आरोग्याचा खजिना लपलेला असतो. या बियांचे सेवन आरोग्याशी संबंधित असलेल्या अनेक समस्यांपासून वाचवू शकते. परंतु जर तुम्ही कोणत्याही शारीरिक समस्येने ग्रस्त असाल तर अळशीच्या बिया खाण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 7वं आहे त्वचा आणि केस निरोगी ठेवते. या बिया कोरड्या त्वचेसाठी आणि निर्जीव केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. अळशीच्या बियांमध्ये असलेले फॅटी ॲसिड त्वचेला आर्द्रता देतात, केसांचे पोषण करतात आणि त्यांची चमक आणि ताकद टिकून ठेवतात. त्यानंतर 8वं आणि शेवटचं आहे शरीर उबदार ठेवतात. हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी अळशीच्या बिया खूप फायदेशीर आहेत. अळशीच्या बियांमध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि प्रथिने हिवाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा देतात. आपण अळशीच्या बिया खाण्याचे फायदे समजून घेतलेले आहेत. आता आपण समजून घेऊया अळशीच्या बिया खाण्याचे तोटे काय आहेत. अळशीच्या बिया खाण्याचे तोटे.
पहिलं, अतिसेवनामुळे नुकसान. अळशीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. जास्त प्रमाणात ते खाल्ल्याने पोटदुखी, पोट फुगणे आणि गॅसच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे अळशीच्या बिया प्रमाणात खाणे गरजेचे आहे. दुसरं आहे, गर्भवती महिलांसाठी हानिकारक. गर्भवती महिलांनी अळशीच्या बिया खाण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. या बिया जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात. तिसरं आहे, किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी हानिकारक. या बियांमध्ये ऑक्सलेट असते, ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या वाढू शकते. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर बिलकुल या बिया खाऊ नका. आता अळशीच्या बिया खाण्याची योग्य पद्धत काय आहे ते जाणून घेऊया. या बिया हलक्या भाजून तुम्ही स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. त्याचबरोबर अळशीच्या बिया तुम्ही बारीक वाटून पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून पिऊ शकता. याशिवाय दह्यात किंवा कोशिंबीरमध्ये मिक्स करून सुद्धा खाऊ शकता. 1 ते 2 चमच्यापेक्षा जास्त अळशीच्या बिया खाऊ नका. आणि जर तुम्हाला कोणता मेजर आजार असेल तर अळशीच्या बिया खाण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.